लेखन निवेदन सो ज्योती हळदीकर, दिग्दर्शन शिल्पा गोखले, विशेष आभार हेतल राज. यातील कलाकारांची मी ओळख करून देते तुम्हाला. शोभा देशपांडे, वैजयंती केळकर, मालती राणी, विजया गाडे, स्वाती बोंडेकर, स्मिता सहस्रबुद्धे, पुष्पा सावरीकर, अलका पुरोहित, अनघा भिडे, अनुपमा राजोपाध्ये, निर्मला बापट आणि शैला मनुष्टे. नमस्कार. आज तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही हजर आहोत. ज्येष्ठ नागरिकत्वाचा शिक्का आमच्यासोबत आहेच, पण उत्साहाचं ठणठणीत नाणं अधिक खणखणीत आहे. जुने तरुणपणाचे छान टवटवीत दिवस आठवले आणि थोडासा रुमानी बोज आहेत या उक्तीप्रमाणे यावेळेला आम्ही सिनेसंगीताच्या सुवर्ण काळातली सुंदर सुरेल गाणी जी आजही अमर आहे ती सादर करत आहोत. एकापेक्षा एक संगीतकार, कवी, कलाकार यांची भुरळ पडण्यालाच तो काळ होता. टीव्ही, मोबाईल वगैरे गोष्टींचं अजून आक्रमण झालेलं नव्हतं. सिनेमा आणि रेडिओ यांचंच साम्राज्य होतं आणि याच संगीतावर आमची पिढी पोचली, वाढली, फुलली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. गाण्यांना अर्थ होता, सुरांची साथ होती, मनमुराद आनंद दिला या काळाने आम्हाला. आणि घरोघरी हेच वातावरण होतं. कुणाला त्यात कधीच काही गैर वाटलं नाही. नटनट्यांवर जीव टाकणं, लता आणि रफी यांच्या आजन्म ऋणात राहणं असं वाटणारं भारावलेलं वातावरण असायचं. आणि तोच अनुभव आज आपण सगळेजण अनुभवूया. ही गाणी सादर करताना निव्वळ आणि निव्वळ आनंद लुटावा हीच भावना आहे. हिंदी संगीतावर अधिराज्य करणारे एस.डी. बर्मन, नौशाद, ओ.पी. नय्यर, शंकर जयकिशन, मदन मोहन यांच्या बरोबरीनेच आपल्या मराठी संगीतकारांचंही अनमोल योगदान आहे. सुधीर फडके, सी. रामचंद्र, हृदयनाथ मंगेशकर, किती आणि किती नावं सांगायची. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही बापूजींच्या गाण्यानेच करत आहोत. ज्योती कलशे झलके. सुरुवात तो मंगलमय होगी, अब थोड़ा सा रोमांटिक हो जाए.
सुपर. ओ.पी. नय्यर यांच्या संगीतात ठेका फार महत्त्वाचा असायचा. विशेषतः तबला, डग्गा, घोड्यांच्या टापांचा आवाज आणि टाळ्या असं मिश्रण होतं. त्यांचंच एक कडक कडक गीत आपण आता ऐकूया. सारिका नाही, तुला नाही, तिला नाही कळत, तिला ते नाही कळत. मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांचं तर नाही ना. पहा, आजीचा झाला. संगीतकार मदन मोहन आणि लता मंगेशकर यांचं एक समीकरणच होतं. पण मदन मोहनचं एक उडत्या चालीचं गीत गीता दत्त यांनी गायलेलं आहे, ते आता आपण पाहूया.
चल, अरे चल, या फोनवर बोलून कोण येत आहे बरं? बोलण्यावरनं काहीतरी बरेच दिवसानंतर भेटलेले दिसतायत आणि एकमेकांची शिवाय करमत नाहीसं दिसतंय. ऐकूया का? काय म्हणतात? या गैरंगी. हेलो, मैं रघु से बोल रहा हूँ। मैं अपनी बीवी रेणुका देवी से बात करना चाहता हूँ। हाँ हाँ। ए अरे खाली बस. मेरे पिया ओ मेरे पिया तेरे रंगू पिया है मामा से मैं ली हूँ तुम्हारी याद सताती है तुम्हारी याद सताती है पिया में याद सताती है मेरे पिया तेरे रंगू पिया है मामा से मैं ली हूँ तुम्हारी याद सताती है तुम्हारी याद सताती है दिया में आग लगाती है हम छोड़ के हिंदुस्तान बहुत पछताए, बहुत पछताए। हम छोड़ के हिंदुस्तान बहुत पछताए, बहुत पछताए। भूल भूल में तुमको साथ में लेकर आए, भूल भूल में तुमको साथ में लेकर आए। हम बर्मा की गलियों में और तुम हो तेरा तुम, तुम्हारी याद सताती है, तुम्हारी याद सताती है, दिया में आग लगाती है। मेरे पिया के रंगू पिया है मामा से मैं ली हूँ तुम्हारी याद सताती है तुम्हारी याद सताती है दिया में आग लगाती है आपला जीव रमवणं, तब्येत सांभाळून ऍक्टिव्ह राहणं हे ज्येष्ठांच्या जीवनाचं सूत्र असतं नाही का? आणि आम्ही तेच सूत्र अंमलात आणलंय. पाहूया असंच एक असतं गीत बनते तुमची गाय प्यार का करावा. बनके बच्चे गाए गंगा तराना बनके बच्चे गाए गंगा तराना मेरे घर में अगर आज कोई साथी बसाना मेरे घर में अगर आज कोई साथी बसाना तो
या या अशा सुंदर गाण्यांमध्ये काय म्हणतो? सुख दुःख, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, अगदी तक्रार सुद्धा. आणि विसरू म्हटलं तरी ही गाणी विसरता येत नाही. आता जे गाणं आम्ही सादर करणार आहोत ते श्री 420 मधलं आहे, रमैया वस्तावया. पण याच्यातला एक थोडासा या गाण्याविषयीचा मी किस्सा सांगते तुम्हाला. एकदा नेहमी चाली बसवण्यासाठी हे जे संगीतकार असतात ते कुठेतरी जात असतात. त्याप्रमाणे शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, शैलेंद्र हे सगळे लोणावळ्यामध्ये गेलेले होते आणि नेहमी एका चहाच्या टपरीवरती ते चहा घेत असत. तिथे रमैया नावाचा एक टेल्को वेटर होता आणि शंकर जे होते गाण्यातले संगीतकार, त्यांना हैदराबादमध्ये पुष्कळ वर्ष गेल्यामुळे त्यांना तेलगू येत होतं आणि तो काही चहा लवकर देत नव्हता टपरीवरती. त्यामुळे शंकर त्याला सारखं म्हणत होते, रमैया वस्तावया. वस्तावया मीन्स कम क्विकली, बी कम क्विकली, लवकर ये लवकर ये. आणि तो काही चहा पटकन देत नव्हता. याच वेळेला जयकिशन टेबलावरती असा ठेका धरत होते तबल्याचा आणि मग त्याच वेळेला शैलेंद्रला ही पुढची ओळ सुटली, रमैया वस्तावया, रमैया वस्तावया, मैंने दिल तुझको दिया. आणि मग ते गाणं राज कपूरला आवडलं आणि मग त्यांनी ते श्री 420 या सिनेमात घेतलं. ते गाणं आपण आता पाहूया. निरोप घ्यायची वेळ आली. जमेल तसं थोडक्या वेळात हा कार्यक्रम आम्ही बसवलेला आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. साहेब